प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्त, 10,000 जवान, 3,000 कॅमेरे आणि एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निगराणी, कानाकोपऱ्यामध्ये पोलिसांचा खडा पहारा. मुंबईतल्या शिवाजी पार्कच्या मैदानावरती होणार मुख्य शासकीय ध्वजवंदन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित. उपमुख्यमंत्री शिंदे ठाण्यामध्ये तर अजित पवार पुण्यामध्ये करणार झेंडावंदन. भाजपमधील वरिष्ठांनी परवानगी दिल्यास नामोनिशाण संपवून टाकू. निवडणुकीच्या नंतर वाद संपला म्हणणाऱ्या गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा डिवचलं. साताऱ्याच्या कराड तालुक्यामध्ये तब्बल 6,000 कोटींचं ड्रग जप्त. गुजरातमधील 3 पोलीस अधिकाऱ्यांची कारवाई. महाराष्ट्र केसरी संजय पाटील हत्या प्रकरणामधील आरोपीचा कारखाना असल्याची माहिती. आजपासून हार्बर मार्गावरही धावणार एसी लोकल. सीएसएमटी ते पनवेल मार्गावरती 14 एसी लोकल धावणार. पहिल्या लोकलचा वाशी ते वडाळा असा प्रवास. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रामधील 15 मंडळींचा गौरव. लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकरांसह वारली संगीतकार. भिकल्या लाडक्या धेंडा. कृषी क्षेत्रासाठी श्रीरंग लाडांचा पद्मश्री पुरस्कारानं सन्मान. अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण. सतीश शहांना पद्मश्री पुरस्कार तर हिटमॅन रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव. तर गायिका अलका याज्ञिक यांना देखील पद्मभूषण पुरस्कार. आणि भारताचा न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यामध्ये 8 गडी आणि 10 ओव्हर्स राखून दणदणीत विजय. मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी. सलग 9वी T20 मालिका जिंकण्याचा भारताचा भीम पराक्रम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.